भिवंडी महानगरपालिकेचे अनेक दानशूर राजा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाराम मधुकर चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सत्कार आपण करूया। विभाग प्रमुख आदरणीय किशोरजी चौधरी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। पाहतोय मित्रांनो आपण व्यासपीठावर एक दानशूर राजा म्हणून ज्याची ओळख आहे भिवंडीमध्ये असे सर्वांचे लाडके माजी सभापती विद्यमान नगरसेवक भिवंडी महानगरपालिकेचे आदरणीय बाळाराम मधुकर चौधरी साहेबांचं स्वागत आणि सत्कार होताना आदरणीय विभाग प्रमुख किशोर चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते पाहू शकता आपण। तर धन्यवाद डीजे। आपण जाऊ या सामन्याकडे, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। अनेक धन्यवाद पवार सर। आजच्या दिवसाचा शेवटचा सामना क्वालिफायरचा सामना आहे। एका बाजूला टीम गावदेवी भादवड तर दुसऱ्या बाजूला टीम जॉली स्पोर्ट कामतगर। चांगलीशी लढत आजच्या दिवसामध्ये या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघांच्या दरम्यान विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट दाखवलेला आहे। चला गेम प्ले करूया। पहिला बॉल यावेळेस लेटकटच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट फटका तर खेळले आहे। चेंडू इनफिल्ड मध्ये जातोय, दूरवरून क्षेत्ररक्षक येणार, चेंडूचे फील्ड करणार। त्या दरम्यान संधी होती, फलंदाज प्रल्हाद नाईक याच्याकडे। या एका धावेने आपल्या संघाचं खातं खोलतोय। 3 षटकांचा सामना आहे। त्याच्या दोन्ही संघांच्या दरम्यान विचार केला 40+ क्रिकेट मधले 2 बलाढ्य संघ आहेत। अनेक स्पर्धांमध्ये या संघांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। तर या स्पर्धेमध्ये देखील तसाच चांगला परफॉर्मन्स वारंवार पाहायला मिळतोय। पण सामन्याचं महत्त्व भरपूर आहे। जो संघ हा सामना जिंकेल सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवणार आहे। चला थोडा वेळ कमी घ्यायचा आहे। सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी आपल्यालाच करायची। आपण जितका वेळ कमी घ्याल तितका आपल्यासाठीच फायद्याचा असणार आहे। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न तर केला होता, बॅटन बॉलचं काही कनेक्शन नाहीये। निर्धाव चेंडू हाताळणार गोलंदाज दिलीप। तीन षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले तर नसणार आहे। यावेळेस पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आहे, हुकच्या माध्यमातून फटका तर केले आहे, क्षेत्ररक्षक येणार आहे खाली। पहिला फलंदाज झाला, यावेळेस मैदान सोडावं लागेल। पहिला धक्का लागतोय टीम भादवडला। पैतरी झाडान फुलाचे रत्तान, पैतरी झाडान फुलाचे रत्तान, आगरी कोलेची माऊली माझी, आगरी कोलेची माऊली। पाखिनी खाली कारले डोंगरावरी तिला बैठली माझी माऊली, पाखिनी खाली कारले। निश्चितच शॉर्ट पिच बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षकाला शोधलं। लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात हा झेल टिपला गेला। पहिला झटका लागतोय, पहिला झटका लागतोय टीम गावदेवी भादवडला। क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय। बघा किती चांगली गोलंदाजी होती या दरम्यान। पुन्हा एकदा निश्चितच निर्धाव चेंडू हाताला गेलाय। पहिल्या षटकांमध्ये निश्चित चांगली गोलंदाजीमध्ये सुरुवात करून देतोय गोलंदाज दिलीप। दरम्यान पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवून देतोय। यावेळेस स्टेप आउट झाले होते, फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये। बघा किती चांगली गोलंदाजी होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून। दरम्यान आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आहेत। 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय। कुठे ना कुठे फलंदाजीला थोडाफार विचार करावा लागेल, कारण समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे। यावेळी शॉर्ट पिच चेंडू आहे, पुलच्या माध्यमातून फटका केले, चेंडू फाईन लेगला जातोय। मिस कम्युनिकेशन, फलंदाजाला वापस जावं लागेल। विकेटचा पतन, बॅट्समन आउट। भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, या भिवंडी शहराची शान कामतघर गावाची। जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची।
थँक्यू डीजे. निश्चित कुठे ना कुठे मिसकम्युनिकेशन झालं होतं, त्याचं स्वरूप अजून एक धक्का बसतोय. दरम्यान पहिल्या षटकाचा विचार केला, फक्त आणि फक्त एकच धाव फलकावर लागलेले. कुठे ना कुठे कठीण स्थितीमध्ये आहे टीम गावदेवी भादवड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एक धाव खर्च केली होती गोलंदाज दिलीप याने. एक महत्वपूर्ण विकेट. रणगतीवर जो रॉक लावलाय दिलीप याने, त्याला कंटिन्यू ठेवू शकेल की नाही. गोलंदाज विलास येतोय दुसरे षटक घेऊन. पहिल्या 2 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी विलास याच्या माध्यमातून झाली होती. या सामन्यामध्ये पण देखील तशीच गोलंदाजी होईल की नाही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये समजेल. त्याच पलीकडे फलंदाज प्रल्हाद नाईक याला कुठे ना कुठे मोठे फटके खेळणे गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव येते. विलास राईट आर्म राऊंड द किटचा मारा असणार आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा मिसकम्युनिकेशन होतोय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण केलं जाईल. कुठे ना कुठे रनआउटची संधी होती, पण त्याला काही कलेक्ट करता आलं नाही. या निर्धाव चेंडू पहिल्या 2 सामन्यामध्ये जसा विलास यांनी परफॉर्मन्स दाखवला, तसाच इथे देखील तशी सुरुवात करतोय गोलंदाज विलास. फक्त आणि फक्त एक धाव आतापर्यंत फलकावर लागलेले गोलंदाज विलास. पुन्हा एकदा यावेळेस मिसटाईम फटका आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे. गोलंदाज विलास स्वतः खाली येतोय. यावेळेस फलंदाज प्रल्हाद नाईक याला वापस जावं लागेल. तिसरा झटका लागतोय गावदेवी भादवडला. नवीन फलंदाज क्रमांक 5 वर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. कैलास येतोय आणि एक चांगला ऑलराऊंडर आहे टीम गावदेवी भादवडचा, पण इथे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान धावसंख्येचा विचार केला, अजूनही एकच धाव बलकावर लागलेली आहे. अतिशय खराब सुरुवात मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट भादवडची, कारण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये क्रिकेट दाखवला होता, अपेक्षा तर भरपूर होत्या की चांगला सामना होईल, पण सध्या तरी चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय चॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. यावेळेस लॉफ्टेड फटका तर आहे आणि निश्चितच क्लिअर करेल वाईडिश लॉंगनला या इनिंगचा हा पहिल्या षटकात. पलटवार करतोय फलंदाज यशवंत. याच्या बॅटमधनं या इनिंगचा पहिला षटकार निघतोय. या 6 धावांनी दरम्यान धावसंख्या 7. खूप वेळानंतर या धावा येत आहेत. अशा प्रकारच्या फटकेबाजीची गरज आहे, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 7. खूप वेळानंतर हा फटका येतोय. पहिल्या षटकामध्ये डबल विचार केला. दिलीप यांनी फक्त 1 धाव खर्च केली होती. पहिल्या 2 चेंडूवर विलास यांनी एकही धाव खर्च केली नव्हती, पण या चेंडूवर 6 धाव वसूल करतोय फलंदाज यशवंत. दरम्यान विचार केला, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चित कमबॅक तर करू शकतायत, पण कुठे ना कुठे एक पार्टनरशिपची गरज आहे. आणि या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर जिम्मेदारी असणार आहे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करून इथून एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करण्यासाठी टीम भादवडला. पुन्हा एकदा विलास रायतम ओदेकीचा मारा असणार आहे. यावेळी डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून फटका तर केले आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते लॉंग ऑफ वर. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या 2 धाब्यांनी दरम्यान धावसंख्येचा विचार केला 9. आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला टीम जॉली स्पोर्ट कामतगर, दुसऱ्या बाजूला टीम गावदेवी भादवड. चांगलासा क्रिकेटचा मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा लॉफ्टेड फटका आहे. चेंडू हवेमध्ये तर आहे. क्षेत्ररक्षक येणार खाली आणि यावेळेस लॉंगनवर झेल टिपला जाईल. अजून एक धक्का बसणार आहे टीम गावदेवी भादवडला.
कुणी तू पायर हरले डोंगराचा वाटा कुणी तू पायर हरले डोंगराचा वाटा कुणी तू पायर हरले डोंगराचा वाटा. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता फलंदाज यशवंत याने, म्हणजे डिस्टन्स हवी होती शॉर्ट मध्ये, ती डिस्टन्स मिळालं नाहीये. त्याचं स्वरूप लॉंगनवर झेल टिपला जातोय आणि तब्बल चौथा फलंदाज वापस जातोय, चौथा धक्का लागतोय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. क्रमांक 6 वर फलंदाजी करण्यासाठी संजय भाई येतोय. निश्चितच एक धडाकेबाज फलंदाज आहे, कुठे ना कुठे चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण धावसंख्येच्या दरम्यान विचार केला 9 धावा फक्त पलकावर आहेत आणि एक चांगली लढत देण्यासाठी यापुढे निश्चित चांगले फटके येणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विलास, यावेळेस शॉटला चेक करताना चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा क्षेत्ररक्षक येणार खाली, बॅक टू बॅक दुसरा झटका लागेल. यावेळेस कैलासाला वापस जावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. दरम्यान गोलंदाज विलास याच्या माध्यमातून तब्बल 3 महत्त्वपूर्ण विकेट्स या षटकामध्ये घेतले गोलंदाज विलास याने, आणि पहिल्या 2 सामन्यामध्ये देखील तसाच परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये देखील तशीच गोलंदाजी गोलंदाज विलास याच्या माध्यमातून. कुठे ना कुठे बॅकफुटला आहे टीम गावदेवी भादवड. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये दरम्यान आपण विचार केला तर चांगली फटकेबाजी झाली तर निश्चित 25+ स्कोर जर बनला तर एक चांगला टोटल म्हणू शकतोय. तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर ज्या धावा लागलेल्या आहेत 9, 5 विकेट गमावून टीम गावदेवी स्पोर्ट भादवड नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय, सुधाकर येतोय. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा फलकावर लागलेल्या, 5 विकेट गमावलेली आहेत. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ. गोलंदाज सचिन, यावेळेस फटका चांगला आहे, इनफिल्डच्या डोक्यावरनं फटका केलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला कलेक्ट करील, त्या दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. खूप वेळानंतर ही एक धाव येते. आमचे स्कोरर सांगतायत धावसंख्या होते ती 10. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच मोठे फटक्यांची गरज आहे कुठे ना कुठे, कारण समोरच्या संघाचा दरम्यान विचार केला जॉली स्पोर्ट कामतगर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर सध्याची जी स्थिती आहे भादवड संघाची, फक्त 10 धावा सध्या तरी काढण्यामध्ये यश आलंय. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिच्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, चेंडू इनफिल्ड मध्ये जातोय, दूरवरून विलास धावत येत आहेत, दुसऱ्या धावाचा धोकादायक प्रयत्न केला जातोय आणि वाईट थ्रो येतील. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाणार आहेत. कुठे ना कुठे मोठे फटके खेळावे लागतील. मी तर म्हटलं होतं 30+, पण इथनं जर विचार केला 20+ जरी बनला तर निश्चितच एक लढाई करण्यासाठी टोटल म्हणू शकतोय आपण. दरम्यान 4 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे गावदेवी स्पोर्ट भादवड संघाने क्रिकेट दाखवला होता, अपेक्षा तर होत्या एक संघर्षपूर्वक सामना पाहायला मिळेल, पण सध्याची जी स्थिती आहे, वर्चस्व प्रस्थापित आहे मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाचं. त्याचं कारण ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून, गोलंदाज विलास याच्या माध्यमातून, फलंदाजांना कोणती संधीच दिली नाही मोठा फटका खेळण्याची, बांधून ठेवलं. यावेळेस निश्चितच कुठे ना कुठे दिशा भटकताना सोयर शेंडूचा इशारा येतोय, काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून दिसतोय. निश्चित मित्रांनो, आपण पाहतात शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020 आजचा 3रा दिवस आणि आज शेवटचा सामना, क्वालिफायरचा सामना आहे. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होतोय, कोणती टायमिंग अँड प्लेसमेंट पाहायला मिळत नाहीये. चेंडू लॉंगॉनला जातोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल, म्हणजे पुन्हा एकदा निश्चित म्हणेन खराब थ्रो. पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. निश्चित शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. कुठे ना कुठे मोठे फटके यायला हवेत, तसे मोठे फटके येत नाही आहेत. या वेळेस फटका तर
हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेल टिपला जाईल. यावेळी संजय भाई याला वापस जावं लागेल. अजून एक धक्का बसतोय टीम भादवडला. माझी आई माऊलीचा उदो, माझी विराईचा उदो उदो, माझी आई माऊलीचा उदो, माझी विराईचा उदो उदो. थँक्यू डीजे. निश्चित ज्या प्रकारे ज्या संघाचं नाव घेतलं जातं चांगल्या क्रिकेटसाठी, तोच जॉली स्पोर्ट कामतगर संघ चांगलं क्रिकेट दाखवताना मैदानाच्या आतमध्ये कुठे ना कुठे बॅकफुटला ढकलून दिलेलं आहे गावदेवी स्पोर्ट भादवड संघाला. धाव संख्येचा दरम्यान विचार केला फक्त आणि फक्त 15 धावा फलकावर आहेत. कुठे ना कुठे कठीण स्थितीमध्ये आहे. अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका आहे. चेंडू गॅपमध्ये जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फील्ड करणार. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पण निश्चितच कुठे ना कुठे ज्या अपेक्षा होत्या एक संघर्षपूर्वक सामना पाहायला मिळेल तसं काही होत नाही आहे. चांगली गोलंदाजी होती आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये डबल विचार केला, दिलीप यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. फक्त एकच धाव खर्च केली, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विलास निश्चित फॉर्म कंटिन्यू आहे. 3 विकेट घेतले न फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी होती. येलोच्या पी चेंडू आहे, मिस टाइम फटका तर आहे. क्षेत्ररक्षक येणार खाली, अजून एक धक्का बसणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट भादवड संघाला. साडी चोली माझे विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. संसार जमलाय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतांगो तुझे पाठीला. लगेच खेळाडू कक्षामध्ये जायचं टीम जॉली स्पोर्ट कामतगर. आणि असं वाटलं होतं की चांगली अशी लढत पाहायला मिळेल, पण ज्या प्रकारे गोलंदाजी झाली जॉली स्पोर्ट कामतगर संघाची, फक्त 3 षटकांमध्ये 17 धावा काढण्यामध्ये यश आलंय ना 18 धावांचं एक सहज सोपं लक्ष असणार आहे टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघासमोर. जरी 18 धावा डिफेंड करायच्या आहेत तर कुठे ना कुठे चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल टीम भादवडला. विकेट्स घ्यावे लागतील. निश्चितच अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांची. कोण जिंकेल कोण हरेल सर्वात मोठा प्रश्न आहे. कोणता संघ ठरेल जो सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रवेश मिळवेल. जेव्हा प्रत्यक्ष चेसिंग सुरू होईल तेव्हा निश्चित आपण ऐकूया भिवंडीतील एक नामवंत समालोचक सुनील पवार सर यांना. अनेक अनेक धन्यवाद विशालजी पाटील. तर पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवर या स्पर्धेचे आमच्या आयोजक ज्याच्या नावाने मित्रांनो आपण या टुर्नामेंट पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय श्यामदादा लक्ष्मण चौधरी साहेब त्यांच्या समेत पाहतोय आपण. विभाग प्रमुख आदरणीय सतीशजी भोईर साहेब, त्याचसोबत अतिशय उत्कृष्ट असे गायक मधुर आवाज ज्यांचं आपण ऐकलं भारत भंडारी साहेब, आणि इतर मान्यवर सुद्धा आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन सेटवर सामन्याचा आनंद घेताना. तर पाहतोय आपण सामन्याला सुरुवात होते. इथं मात्र जी अपेक्षा होती आणि विशाल कालची सामन्याची आठवण झाली या टाईमला आपण पाहिलं होतं. कालचा पहिला सेमीफायनल ज्या प्रकारे न्यू इंग्लंड पायगाव संघाने अतिशय चांगला दर्जेदार फलंदाजी केली होती आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण या सामन्यात मात्र विपरीत स्थितीमध्ये पाहिलं की अतिशय जबरदस्त कामगिरी जॉली क्लब कामतगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खास गोलंदाज आणि त्यात मात्र अतिशय चांगला हाय क्वालिटीचा दर्जेदार क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद तुमचे डी जे हर्षल. तर दोन्ही सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीकडे येताना सातत्याने परिवर्तन नाही आहे. जॉली क्लब कामतगर संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण विलास आणि शैलेश पाटील स्वतः संगणक डावाची सुरुवात करण्यासाठी. 3 षटकाचा जर विचार केला आपण फक्त आणि फक्त 18 धावाची आवश्यकता असेल. म्हणजे प्रति चेंडूवर 1 धाव जरी इथून बनवल्या गेल्या तर सामना जिंकू शकतोय जॉली क्लब कामतगर हा संघ. पण इथून मात्र प्रल्हाद नाईक यांचा पहिला षटक या सामन्याचा निकाल आणि रोमांचक ठरवणार आहे की कशा प्रकारे सामना मोड घेईल पुढच्या 2 षटकामध्ये.
तर तोच गोलंदाज प्रल्हाद नाईक सज्ज होते सरवली अँड या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. समोर असेल फलंदाज अतिशय महान खेळाडू. कित्येक वर्ष पाहतो आपण टेनिस क्रिकेट भिवंडीच्या माध्यमातून प्रत्येक संघाकडून खेळताना आपलं नाव रोशन केलं. एक परिपक्व दर्जेदार खेळाडू तो म्हणजे विलास. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण शैलेश पाटील. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. पहिल्या षटकासाठी खास विलाससाठी बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीवर आपण एका क्षेत्ररक्षक पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरवर डीपमध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीवर पाहतोय आपण कैलास जादूगर. लॉंग ऑन बाउंड्री ठीक आमच्या समोर पाहतोय आपण यशवंत यांना शॉर्ट मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये थोडंसं वाईडिस मिडॉनवर पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. त्याच प्रकारे मारा करेल काय इथं मात्र प्रल्हाद. पहिला चेंडू काय सुपर फटका आहे, नजाकत आहे म्हणजे नाजूक फटका आहे. दिशा दिली थर्डमॅन डिजनकडे आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहतोय आपण खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं. सुरुवात करताना विलास. चेंडू खराब नव्हता पण अतिशय सुरेख हा फटका खेळला गेलं. शक्तीपेक्षा युक्तीवरी पहिल्या चेंडूवर लेट कट केला होता. दिशा दिली फ्लॅशलिप मार्गे चेंडू थर्डमॅन डिजनकडे ट्रॅव्हल केला होता 2 धावेसाठी. प्रल्हाद विकेट घ्यावं लागेल इथं मात्र टर्न केला चेंडूला आणि परत दुसऱ्या गुणीचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र अतिशय वेगात परत या 2 धावा. अशा धावा रोखणं गरजेचं आहे जर सामना आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये न्यायचं असेल. कारण की पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 4 धावा म्हणजे सुरुवात अतिशय प्रतिम पाहायला मिळते जॉली क्लब कामतगर संघाची. 18 धावाचं लक्ष स्वीकारताना मात्र जर सामना रंगतदार स्थितीमध्ये न्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा फलंदाज बाद करणं गरजेचं आहे. विलास याला ज्या प्रकारे ग्राउंड शॉट खेळतोय, अधूनमधून फ्लिक करतोय, लेट कट करतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट कट, जमिनीलगत फटके मांडामध्ये अतिशय महार हा फलंदाज विलास. व्यक्तिगत 4 या धावसंख्येवर आहे. पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षण सजून घेताना सिंगल धावा रोखण्यासाठी 18 धावाचं लक्ष स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात आहे. याच पात्र अतिशय छान फटका आहे. इम्प्रूव्ह स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तिथे मात्र संतोष हा खेळाडू उभा होता. स्क्वेअर लेग रिजनकडे जाऊन चेंडूला अडवतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण 5. पहिल्या 3 चेंडूमध्ये जी आवश्यक सरासरी पाहिजे ती सरासरी पूर्ण करताना इथं मात्र एकच लक्ष डोळ्यासमोर ठेवावं लागेल. विकेट घेणं गरजेचं आहे गावदी भादोड संघाला. याच पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी एज घेऊन चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे जातोय. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत स्वतः संघनायक शैलेश पाटील आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि आत्ता मात्र जर पाहिलं इथून सामना सहज जॉली क्लब कामतगरकडे झुकताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे इथं मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. धावसंख्या 7. अजून 11 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आणि सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी जॉली क्लब कामतगर संघाला. अजून इथं मात्र पहिले विकेटची प्रतीक्षा असेल. गावदेवी भादोडा संघाला थोडंसं अजून परिवर्तन करून घेतोय संघनायक. पुढचा चेंडू सफल क्रॉस झाला होता. ऑन साईडकडे खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस मात्र बीट होतोय. चांगलं यष्टिक्षण पाहतोय आपण संजयभाई मात्र यांच्या माध्यमातून. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातला पाहतोय आपण. प्रल्हाद यांच्या माध्यमातून विकेट प्राप्त केल्या गेलं नाही म्हणजे इथं मात्र एक मजबूत सुरुवात पाहतोय आपण जॉली क्लब कामतगर संघाची. आज निराश केल्या सामन्यामध्ये ज्या गोष्टीसाठी जी गुणवत्ता या संघामध्ये जे गावदी भादोड संघाकडे फलंदाजी अतिशय मजबूत आहे पण साप या सामन्यात फ्लॉप ठरल्या गेले. प्रत्येक फलंदाज संघर्ष थोडासा केला होता संजयभाई यांनी. परत एक चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण इथं मात्र धावसंख्या जॉली क्लब कामतगर संघाची 18 धावाचं लक्ष स्वीकारताना बिनबाद 7 येणारे. अजून मित्र म्हणेन की 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता. येथून मात्र अजून जर आपण विशाल पाटील पाहिलं 1 किंवा 2 विकेट जर या षटकामध्ये जादूगर प्राप्त करतोय आणि किमान 5 धावेच्या आतमध्ये धावा खर्च करतोय तर सामना संपला नाही असे मी म्हणेन. कारण की ज्या प्रकारे कैलाश यांच्याकडे क्षमता आहे, जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे तो जादूगर इथं मात्र खरोखर जादूगर परत एकदा सिद्ध होईल काय.
12 चेंडू 11 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी जॉली क्लब कामतगर संघाला. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. चला पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बिनबाद 7 अशी धावसंख्या, 18 धावाचं लक्ष इथं मात्र स्वीकारताना जॉली क्लब कामतगर हा संघ. स्वतः संगणक पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर आणि 3 चेंडूचा सामना विलास यांनी केलेला आहे आणि व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर फलंदाजी करताना गोलंदाज कैलास दुऱ्यांच्या टोकाकडनं म्हणजे सरवली यांच्या टोकाकडनं सज्ज होते मारा करण्यासाठी. समोर एक अतिशय छान टेक्निकली तंत्रसुद्धा फटकेबाजी करणारा एक महान फलंदाज जॉली क्लब कामतगर संघाचा विलास. म्हणजे चेंडूने बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. गोलंदाज जादूगर आहे तर समोर तो जादूगर फटकेबाजी करणारा फलंदाज विलास. यस पात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र वेगवान चेंडू होता. नियंत्रण नव्हतं, चेंडूवर नजर नव्हती. बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या मिळते. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण 8. अजून सामना जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता असेल. लो स्कोरिंगचा सामना एक रंगतदार होईल काय? इथून माझा सामना संपला नाही ही धोक्याची घंटाचा इशारा देतोय इथं मात्र कैलास जादूगर. सज्ज होताना गोलंदाज कैलास जादूगर. विकेट प्राप्त करावं लागेल इथं मात्र सामन्यात रंगत निर्माण करायची असेल तर. अजून थोडंसं परिवर्तन करून घेतोय प्रत्येक चेंडूवर कारण की सामन्याची किंमत माहिती आहे किती महत्त्वाचा सामना आहे. जर हरला तर स्पर्धेच्या बाहेर, तर जिंकला तर सेमीमध्ये प्रवेश करेल. कोण जिंकेल कोण हरेल. पुढचा चेंडू कैलास जादूगर सज्ज होताना राईट आर्म द विकेट. फुलटॉस चेंडू इथं मात्र स्विंग केलं चेंडूला स्कोरलेक रिजनकडे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय धीमा थ्रो आणि याची किंमत तिथं मात्र मोजावी लागेल कारण की एक एक धावा वाचवायचे आहेत. थोडंसं नाखुश असेल तिथं मात्र यष्टीरक्षक आणि गोलंदाज ज्या प्रकारे हातात चेंडू ठेवला होता आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज शैलेश पाटील. या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 10. इथून फक्त आणि फक्त 8 धावाची आवश्यकता असेल अजून सामना जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात या षटकामध्ये सुद्धा पाहतोय आपण जॉली क्लब कामतगर संघाच्या माध्यमातून. काल जो पहिला सेमीफायनलचा सामना झाला होता अक्षर तो सामना अतिशय रंगतदार झाला होता. 42 धावांचं आव्हान 3 षटकामध्ये. असं वाटलं की एका क्षणी अष्टविनायक ठाकूरवाडा संघ सामना जिंकेल काय पण तसं काही घडलं नाही आहे. परत एक अतिशय चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला आणि होय इथं मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. ज्या गोष्टी चर्चा इथं मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला. तर मात्र कौतुक करावं तेवढं कम आहे. एवढं सोपं नसते विशाल पाटील जेव्हा आपण क्लोज किपिंग करताय आणि एक चांगला वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतोय. चेंडू बॅटची कट घेऊन वेगात निघतोय पण काय सुपर झेल कन्व्हर्ट केलं इथं मात्र संजयभाई यांनी. विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट प्राप्त करताना पहिला फलंदाज बाद होतोय धावसंख्या 3. अजून सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 8 धावाची आवश्यकता असेल. लो स्कोरिंगचा सामना रंगतदार होईल काय की इथून मात्र पलटून वार करेल गावदेवी भादवड संघाचे गोलंदाज. क्रमांक 3 वर सचिन येतोय. याच पात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला अतिशय सुपर हिट हा पण चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार हा चौकार. अल्टी पलटी होऊन मारतोय आव्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आव्या तो बसून शॉट. सुपर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. क्या बात आहे. टायमिंग अचूक होती, प्लेसमेंट सुपर हिट होती म्हणून अतिशय सुंदर हा चौकार पाहिला आपण. आणि आत्ता मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 4 धावाची आवश्यकता असेल जॉली क्लब कामतगर संघाला. सचिन सज्ज होतोय. परत एक परफेक्ट यॉर्कर चेंडू होता सन्मान देतोय एक महान फलंदाज सचिन. म्हणूनच क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टीचा सन्मान केला जातोय मित्रांनो. एक तर भारतरत्न
क्रिकेटचा देवता म्हणून ज्यांना आपण म्हणतोय सचिन तेंडुलकर सरांचं आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर, त्याचं एक उत्तम उदाहरण इथं मात्र पेश केलं कैलास जादूगर यांनी. परफेक्ट यॉर्कर टाकला आणि बचावात्मक फक्त पुश केला, स्वतःला बचाव पद्धतीने खेळून काढला तो चेंडू सचिन यांनी. जादूगर सज्ज होताना परत राईटामोर द विकेट. यावेळेस पाता कट करण्याचा प्रयत्न होता, पण पाहतोय गली रिजनकडे चेंडू जातोय एका धावेसाठी. ही एक धाव पूर्ण. तर अशा तऱ्हेने पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावाचं लक्ष्य स्वीकारताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल जॉली क्लब कामतगड संघाला. तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र पाहायचं की गावदी स्पोर्ट भादोड संघाचा गोलंदाज संजयभाई मात्रे यांना स्वतः येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक इतिहास कीर्तिमान स्थापित करेल काय. धावा रोखायच्यात फक्त 3. इथं मात्र एक अतिशय महत्त्वाची जोडी जॉली क्लब कामतगड संघाची सचिन आणि विलास. 6 चेंडू 3 असं समीकरण आज सामना जिंकण्यासाठी. आणि निश्चित विशाल पाटील यांनी जेव्हा सांगितलं होतं की 25 किंवा 30चा आकडा जर पार केला असता तर हा सामना अतिशय रंगतदार ठरला असता, पण तसं काही घडलं नाही मित्रांनो. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे, कारण की आपण पाहिले जॉली क्लब संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच गोलंदाजीच्या बळावर फक्त आणि फक्त 17 धावसंख्या रोखल्या गेलं आणि एक 18 धावाचं आव्हान इथं मात्र सहज स्वीकारताना दिसतोय जॉली क्लब कामतगड संघ. फक्त 3 धावा दूर आहेत विजयापासून आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जॉली क्लब कामतगड संघाला. संजयभाई सज्ज होताना सरवली यांच्या टोकाकडनं समोर फलंदाज असेल इथं मात्र सचिन, ज्यांनी अतिशय सुरेख असा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तिच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये 5 या धावसंख्येवर सचिन हा फलंदाज सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. आता मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी पाहतोय आपण तब्बल 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर शॉट मिड ऑन कट केलेल्या चेंडूला अप्परकटच्या अंदाजामध्ये हवेत आहे, पण इथं मात्र चेंडू कन्व्हर्ट करू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज सचिन. आणि आता फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जॉली क्लब कामतगड संघाला. सज्ज होताना राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू याच बरोबर अतिशय अफलातून ऑन द रेटचा फटका इनसाइड आउट स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर स्टिमरीच्या बाहेर. विजयी चौकार आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय जॉली क्लब कामतगड संघ. हार्ड लक गावदी भादोड. ऑल द बेस्ट जॉली क्लब कामतगड. यांनी 2 सचिननी 2 विकेट घेतल्या. तर सामनावी ठरतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगते थोडंसं कठीण काढणं. पाहतोय आपण 11 धावा 2 विकेट सचिनच्या नावावर, 7 धावा आणि 5 धावा आणि 3 विकेट विलासच्या नावावर. पण इथं मात्र पाहतोय आपण की ज्या प्रकारे विलास यांनी दुसरं षटक हाताळलं गेलं, महत्त्वपूर्ण गडी या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळवलं, तो जॉली क्लब कामतगड संघाचा सामनावीर ठरतोय. लागोपाठ बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस पाहतोय आपण विलास सामनावीर ठरतोय.
विलास आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर विलास पाटील लगेच आपण यायचं आहे. चला, आमची पंच सकाळी ठीक 8:30 आपण पोहोचायचं आहे. आदेशानुसार आमचे आयोजक आदरणीय तर पाहतोय आपण इथं मात्र सामनावीर ठरलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी